मंडळी, मी कोमल जाधव. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक असा हेअर मास्क जो तुम्ही घरी बसल्या देखील ट्राय करू शकता. काही अवघड नाहीये. त्या हेअर मास्कचा फायदा सांगते तुम्हाला. केस मऊ पडतात, सिल्की दिसतात, शायनी दिसतात आणि केसांमध्ये गुंता होत नाही जास्त. एकदा जरी ट्राय केला ना तरी तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर हा ट्राय कधी करायचा? केस धुवायच्या आधी. मी केसांना तेल लावले, तुम्ही पाहू शकता. उपाय काही अवघड नाहीये. फक्त आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. त्या 2 गोष्टी प्रत्येकाकडे असणारच आहेत, कारण की प्रत्येकाच्या दारात ते झाड असतंच. जास्त अवघड नाहीये. तुम्ही गेस पण करू शकता की मी त्या 2 गोष्टी कोणत्या असेल. चला मग आपण कोणत्याही प्रकारचा टाइम न वेस्ट करता, आणि जर कोणाकडे नसेलच, त्या 2 गोष्टी नसतीलच, तर माझ्यासारखं म्हणजे मी जशी ज्या पद्धतीने त्याला कलेक्ट करते त्या पद्धतीने तुम्ही देखील कलेक्ट करू शकता. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. मला माझ्या केसांना ते हेअर मास्क बनवण्यासाठी माझ्या दीदीने ती फुलं आणली, आणि ती कशा पद्धतीने आणली तुम्हाला पूर्ण मी स्टोरी म्हणजे तुम्हाला बोर करणार नाही. सो ती स्टोरी मी सांगत सांगत तो व्हिडिओ बनवणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. आपल्याला लागणार आहेत, तुमच्या केसांनुसार तुम्ही घ्या, जास्त घेतले तरी काही अडचण नाही, कारण की ह्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. हे मी तुम्हाला वारंवार सांगते की काही साईड इफेक्ट नाहीये. प्रत्येक केसांसाठी हे ओके आहे, एकदम बेस्ट आहे. आपल्या बाप्पाला आवडणार आहे हे जास्वंदाची फुलं. तर मी घेतली माझ्या केसांनुसार एक 5 फुलं घेतलेली. 1 2 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 फुलं मी घेतली. 7 फुलांच्या नंतर त्याच फुलांच्या झाडांची आपण पानं पण घ्यायचे. 5-6 पानं घ्यायची. एवढी 5-6 फुलं पण घ्यायची, आणि ती फुलं काय करायची? पाहिजे थोडंसं पाणी. जेवढं पाणी आपल्या केसांना पुरेसं होणार आहे ते पाणी भेटणार आहे. ते पाणी तुम्ही घ्यायची. हे माझा लड्डू उतर ना खाली, मग नको ना डिस्टर्ब करू मला. तर मी पण पाणी घेतलंय जेवढं माझ्या केसांना लागणार आहे, म्हणजे जेवढं मला पुरेसं होतं तेवढं. 1 वाटीभर मला लागतं पाणी. जरी एवढं नाही लागलं तरी पण मी चांगली थापते त्याला, खूप चिपचिपीत करून टाकते. तुम्हाला दाखवते कसं करायचं. जास्त अवघड नाहीये. पानांचा चुरा करायचा, कारण की जे जास्वंदामध्ये जे जेल निघतं ना पानामधून, खरंच खूप असं चिकट असतं. चिकट द्रव्य दिसतं, पण ते चिकट द्रव्य खरंच खूप मॅजिक आहे केसांसाठी. मी काहीच खोटं बोलणार नाही तुम्हाला. हा उपाय कोण सांगत पण नाही. सहजासहजी ज्यांचे लॉंग हेअर्स आहेत ते कसे झालेत, काय झालंय ते कोणी सांगत नाही. आता आपल्या गोष्टींमुळे जर दुसऱ्यांना फायदा होत असेल तर मला असं वाटतं की ते सांगावं. कोणी सांगत नाही, मी सांगते तुम्हाला. आणि मी हे सांगूनच एका ठिकाणी चूक केली, जेणेकरून मला आता फुलं भेटत नाहीये. ही पण गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. चला आपण स्टार्ट करूया. ही जी पानं आहेत आपली म्हणजे जास्वंदाच्या झाडाची, सो ती आपण अशी कट करायची, जेणेकरून त्याचं व्यवस्थित जेल बाहेर येईल. आणि ती पाण्यामध्ये टाकायची. ओके, पाण्यामध्ये टाकायची आणि ती आपल्या हाताने अशी झुरवायची. अशी स्टोरी सांगते. जस्ट मी खूप बरेच दिवस झाले मला फुलंच भेटत नव्हती. आमच्या सोसायटीमध्ये एक 3 झाड आहेत जास्वंदाची. खूप मोठी मोठी झाड आहेत, त्याला भरपूर सारी फुलं येतात. तर झालं असं की एक दिवस ना मी फुलंच आणायला गेले होते, तर त्यावेळेस एक काकू आली. पस्ताव होते की जी गोष्ट मी आता जी तुम्हाला शेअर करते ती गोष्ट मी तिला शेअर केली. तिने मला विचारलं, "दीदी तू एवढी फुलं काय करतेस गं?" म्हणजे एवढी म्हणजे 5-6 फुलं होती माझ्या हातात, आणि त्या झाडाची मोस्टली कोण घेत नव्हतं, कारण की एकदम लास्टला ते झाड होतं. त्याच्यामुळे कोण घेऊन जात नव्हतं त्या झाडांची फुलं. तर तिने मला विचारलं की "दीदी तू फुलांचं काय करतेस?" तर मी म्हटलं मी हेअर मास्क बनवते केसांसाठी, कारण की जेणेकरून माझे केस खूप छान होतात, गुंता वगैरे होत नाही, खूप भारी पण वाटतं, आणि नवीन केस येण्यासाठी सुद्धा मदत होते ह्या हेअर मास्कने. सो मी तिला ते सांगितलं, आणि इथेच माझी चूक झाली हं. मला असं वाटतं की मी तिला सांगायला नव्हतं पाहिजे होतं, कारण की असं मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवलेल्या बऱ्या. या अशा लेडीज लोकांना सांगून हे कदाचित हा ब्लॉग पण ते माझे बघू पण शकतात, कारण की बऱ्याच लोकांना माहिती आहे मी ब्लॉगर आहे, इंस्टा युजर आहे, नाही का. सो तिने बघितलं तरी मला काही फरक पडणार नाही. मी काही तिचं नाव घेत नाहीये, मी फक्त उल्लेख करते त्या बाईचा. मी तिला सांगितलं सहज, नाही का. आणि त्या काय करतात, मॉर्निंग वॉकला चालू असतात, त्यांचं मॉर्निंग वॉक करतात ती लोक. आणि एक दिवस मी तिला हे सांगितलं. त्याच्यानंतर खोटं सांगत नाही, त्यानंतर मी जी फुलं ज्यावेळेस मी घेतली ना, तोच माझा लास्टचा दिवस असेल जेव्हा मला म्हणजे तेव्हाच मला फुलं भेटली. त्याच्यानंतर मी जेव्हा जाईल, म्हणजे मी उशिरा उठते ना, त्यामुळे मी जेव्हा जाईल फुलं आणायला, अरे फुलंच त्या झाडाला, एक सुद्धा फुल नाही. मग ह्या काय करायच्या, बाया आल्या ना
जाने का घर को. असे करायचे, थोडं सुद्धा फुल ठेवत नव्हते ते लोक. मग मी सांगितलं रात्री, म्हणजे जस्ट मी मला बरेच दिवस झाले मी हेअर मास्क यूज केला नव्हता, कारण खूप छान वाटते हे. त्याच्यामुळे मी दीदीला म्हटलं, अरे दीदी मला जाग येत नाही ना. तर मी दीदीला बोलले की अरे दीदी, मला केसांसाठी फुलं लागतात आहे, पण ह्या बाया काय करतात, मी जायच्या आधीच तोडून घेतात. तर दीदी बोलली, मी लवकर उठते ना, मग मी तुझ्यासाठी केसांसाठी फुलं आणून देईल, तुला कधी लावायचे असेल तेव्हा मला सांगत जायचं. ती उठली लवकर, तिला जाग येते, त्यामुळे ती उठली, गेली फुलं आणायला. तर मुद्दाम ना, त्या ज्या लेडीज होत्या ना चालत होत्या, त्या असतातच, डेली असतं त्यांचं मॉर्निंग वॉक असतं. सो त्यानंतर त्यांनी काय केलं, स्टोरी स्टॉप करू आपण, तुम्हाला मी दाखवते फुलांचं पानांचं हे पानांचं जेल आहे. फुलं आता आपण फुलांची बारी, आपल्या फुलांचं देठ वगैरे कापून घ्या, तर तसं टाकलं तरी काय अडचण नाही, कापून नाही तोडून घ्या, तसं टाकलं तरी काय अडचण नाही. किती छान दिसतात आहे ना, लाल 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 लाल. तर ही आपल्या अशीच पाण्यामध्ये टाकायची आणि सेम जसं आपण पानं चुरवली ना, तशी फुलं पण चुरवायची, त्याच्यातून पण आपल्याला जेल काढायचं बाहेर. स्टोरी तुम्हाला सांगते. तर त्यांनी काय केलं मुद्दाम लेडीज लोकांनी त्या, तर ती एक वरती भाभी आहे जिने ते झाड लावलं वाटतं. तर ती म्हटली भाभी मुद्दाम ना, कारण की भाभी खाली कपडे धुत होती, त्यामुळे तिला ते गॅलरीतून दिसत नव्हतं की दीदी फुलं तोडते, बरोबर. भाभी झालं का काम असं बोलली, तर भाभी उठली. तर तिने पाहिलं दीदी ना फुलं तोडते, तर ती बोलली अगं एवढी नको ना गं तोडू, फक्त 2च तोड नाही का, प्रत्येकाला फुलं लागतात. हा ठीक आहे, प्रत्येकाला लागतात. मग दीदी बोलली हा ठीक आहे, मी जास्त नाही तोडली, मी 5 फुलं घेतली फक्त, कारण की मला ते लागतात आहे, बरोबर. तर एवढं झालं, तर मग ती म्हणायला लागली, नाही दरवेळेस ते तुझं एवढं फुलं तुम्ही लोक नेता. दीदी बोलली, अरे मी तर आता आले, किती 2-3 आठवड्यानंतर आता आले, आणि आठवड्यातून एकदाच मला फुलं लागतात. सो तर देण्यात काय अडचण नाही ना. तर ती बोलते, नाही लहानपणापासून मी लावलंय ते झाड, माझं आहे ते झाड, आमची आहे सोसायटी. अरे तुझी आहे सोसायटी भाई, तुझी सोसायटी नाही, तुझा फक्त फ्लॅट आहे भाई, तू परचेस केला फ्लॅट, आणि सोसायटी ही ज्या मालकाची आहे तो मालक सुद्धा इथेच राहतो. बट सांगायचं एक तात्पर्य आहे की सोसायटी तुझी नाहीये, फ्लॅट फक्त तुझा आहे. आणि खालचं जे ऍटमॉस्फिअर असतं, जे फिरण्यासाठी, जे चालण्यासाठी, माणसांसाठी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी ती चालण्यासाठी जागा आहे रिकामी, ती जागा तुझी नाहीये, बरोबर. तू झाड लावला असेल, हा तुझा पर्सनल म्हणजे वैयक्तिक आलं ना ते तुझं, तर ते झाडावरती तुझा रुबाब दाखवणं हे चुकीचं आहे. तू झाड लावलं म्हणजे तुझं झालं का, पण ते ज्या जागेत लावलं त्या जागेचा मालक देखील आमचा मालक आहे ना. बाई तू अशी कशी बोलू शकते, बाई आमची सोसायटी आहे, मी लावलंय झाड, माझं आहे झाड, पण तू 2च फुलं नाही. अरे मी घेतच नाही. मोस्टली तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, मी एक किती 2 ते 3 आठवड्यानंतर हे मी यूज करते, कारण की मी ज्यावेळेस मी त्या लेडीजला शेअर केलं ना की मी हे हेअर मास्कसाठी मी हा पॅक करण्यासाठी मी फुलं घेते, तेव्हापासून मला फुलंच भेटत नाही. तिने सांगितलं असेल इकडे तिकडे, बाई ती फुलं नेते, मग त्याची नंतर केसांना लावते वगैरे, त्यामुळे आपल्याला फुलं भेटत नाही. अरे एवढं पण करायचं नाही यार तुम्हाला. मग करायचं तुला जर एवढंच वाटत होतं, तर मग तुम्हाला विचारलं कशाला. आणि तीच लेडीज मला बोलली, हा ठीक आहे नेत जा तू फुलं, ह्या झाडाची कोण फुलं घेत नाही, कारण की लासला आहे त्याच्यामुळे. आणि आता ते जे लासला झाड होतं ना पहिलं, ज्याची फुलं सुकून जायची, त्या झाडाला आता एक सुद्धा फुल राहत नाही. मग तुम्ही ओळखून घ्या त्या लेडीज लोक कशा असतील. पुढे सुद्धा जळायचं नसतं यार कोणावरती. मी थोडी ना तुमच्यासाठी काय म्हणजे एवढं हे केलंय यार. तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही बनवा ना, पण एवढं कुठे मुद्दामून त्यांनी सांगितलं की बाबा लेडीज भाभी काम झालं का, मग जेणेकरून भाभी खाली बघेल. काय आंटी लोक आहे ते बाई, अशा आणत्या ना खरंच त्यांना गोष्टीत नको करायला. सकाळपासून त्यांचा तोच सब्जेक्ट, जाता येताना वरती बघणार आमच्या फ्लॅटकडे आणि मग चर्चा चालवणार. अरे काय तुम्ही. स्टोरी होती माझी फुलांच्या मागची, जेणेकरून मी आतापर्यंत व्हिडिओ, म्हणजे मी बरेच व्हिडिओ बनवले होते, बट ते अर्धवटच राहिले, त्याच्यामुळे मी आज ठरवलं की काही होते व्हिडिओ आज बनवायचा ते नाही. चांगला मस्त बारीक करून घ्या एकदम छान, जेणेकरून त्याचं एकदम छोटा छोटा जेल, असं सगळं जेल असं बाहेर आलं पाहिजे. आणि हे जे आपण बनवणार आहोत, जे हेअर मास्क बनवतोय आपण, ते केसांना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तुम्ही ठेवायचं. हे बघा छान आहे ना, खूप छान आहे. अरे खूप मस्त एकदम छान. मॅजिक किंवा लॉंग हेअर कसे बनले, ह्या गोष्टी हायडच होत असतील असं मला कधी कधी वाटतं. तरी हे असं हे करणं चुकीचं आहे भाई, असं कोण करतं. आणि त्याच लेडीज लोक मला माहिती आहे, मी आमची म्हणजे माझ्याकडे कॅट आहे जरा छोटे, तिला मी चालवण्यासाठी म्हणजे मॉर्निंग वॉक तिचं पण असतं ना, तर तिला मी खाली नेलं होतं. आणि मला बघितलं ना भाई, त्यांनी खरंच लगेच फुलं तोडली. त्यांनी म्हटली ही फुलंच तोडायला आली.
तेव्हा मी ओळखलं होतं की हा हे असं चाललंय यांचं, की बाबा मी म्हणजे मी फुलं नेते म्हणून हे मुद्दामून फुलं नेतात. अरे असं काय करता तुम्ही जी फुलं देवाला वाहणार आहे, तुमच्या मनात जर असा कपट असेल तर तुम्हाला तुम्ही जी फुलं वाहताय देवाला ती तुम्हाला देवाला तरी मान्य होईल का? तुम्ही दुसऱ्यांबद्दल एवढं मनामध्ये कपटीपणा सारखा ठेवत कपट म्हणजे नाही का, दुसऱ्यांचा द्वेष करताय, थोडक्यात रागराग करताय, असं जेलस फील करताय. अरे काय फायदा तुम्ही पूजा करून? आपलं जेल तयार झालंय. हे अशा प्रकारे आपलं जेल झालंय. आता हे जेल आपण ना मस्त गाळून घेणार आहे. तुमच्याकडे गाळणी नका घेऊ, कारण की थोडंसं हे राहतं त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सजेस्ट करेल की एक फडकच घ्या, चांगलं स्वच्छ. ओढणी वगैरे घेतली, अशी चरचरीतची ओढणी असते नाही का, जाळी टाईप. जास्त जाळी टाईप नाही अशी, जेणेकरून त्यातून ते जेल बाहेर पडेल. अशी ओढणी किंवा फडकं घ्या, त्याच्यातून ते गाळून घ्या. तुम्हाला मी दाखवते. आता फडका यूज करत नाही, मला ही ओढणी आवडते गाळायला, कारण की एकदम अशी पातळ आहे. ह्याच्यातून पूर्ण जेल बाहेर निघतं आणि एकदम छान निघतं, एकदम सुपर डुपर. खरंच खूप छान आहे. मी माझ्या केसांचं मॅजिक सांगते तुम्हाला, तुम्हाला शेअर करते. तुम्ही एकदा तरी ट्राय करावं अशी माझी इच्छा आहे. ते माझ्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या केसांसाठी ट्राय करा. आणि हेअर मास्क आपला तयार झालाय. हा बघा हेअर मास्क, हातात सुद्धा येत नाही आणि ह्याने ना गुंता होत नाही. जे आपला हेअर मास्क झालाय, आपण केसांना लावूयात. तर माझे खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे मला 2 भागाच्या ऐवजी मला 4 भाग करायला लागतात. पहिले तर मी ते हे जे पहिलं तर मी हेअर मास्क आणि हा हेअर मास्क यूज करायच्या आधी आपले केस विंचरून घ्या. कधी पण केस जरी तुम्हाला हेअर मास्क जरी यूज करायचा नसेल तरी केस धुवायच्या आधी आपले केस विंचरायचे असतात. का तर जास्त करून गुंता होणार नाही आणि गुंता झाल्यावरती जास्त केस गळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला केस धुण्याच्या आधी केस विंचरायचे असतात. आता इथे माझ्या इथे मिरर आहे, त्याच्यामुळे मी मिरर मध्ये बघून लावते. इथे लावायचं म्हटलं तर मला ते केसांची लाईन सुद्धा समजत नाहीये की नक्की कुठे आहेत. तर आपण हेअर मास्क लावल्यानंतर भेटूयात. केसांचे स्काल्प आहे ना, तर त्याला लागले पाहिजेत त्याचे. अशा प्रकारे मी हेअर मास्क लावलाय. एकदम चिपचिपीत करून टाकलेत केस. पूर्ण स्काल्पला पुरलाय माझा हेअर मास्क, कारण की मला जेवढं लागतं तेवढंच मी घेते. बॅक साईड तुम्ही बघू शकता. हा मास्क आपण 20 ते 25 मिनिटं ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण केस धुणार आहे. भेटूया 20 ते 25 मिनिटाचा ब्रेक घेऊन.